प्रेक्षक. थँक्यू सो मच ओमकार शेडे सर, थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित एकविरा चषक 2026 या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने करत आज मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला बघायला मिळाली. ही उपस्थिती आपण पाहतोय. या स्पर्धेवरती अफाट हे प्रेम आपल्याला बघायला मिळालं आणि या क्रिकेट खेळावरती असणारं प्रेम आपण या मान्यवरांच्या माध्यमातून पाहतोय. आणि आज या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलेले आमचे सर्व सन्माननीय अतिथी, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. आणि क्वार्टर फायनलचा सामना पंच मैदानामध्ये एंटर झाले. सलामीची जोडी आपण पाहतोय एकविरा सावधच्या विरुद्ध श्री गणेश जांभूलपाडा. सामन्याला आपण सुरुवात करूया. प्रत्येकी 4 षटकांचा सामना. दिगंबर माळी ज्यादा मागच्या सामन्यामध्ये विकेट मेडल षटक आता पहा, जे आयोजन समितीचे काही सदस्य या क्रिकेटच्या पोशाखमध्ये आहेत त्यांना विनंती करतो आपण थोडंसं बाजूला उभे राहा मित्रांनो. यस, दिगंबर माळी षटक क्रमांक पहिलं राईट अमो द विकेट. पहिला बॉल यावेळेला चांगला बाउन्स प्राप्त करत असताना ऑप्शनच्या बाहेरून बॉल निघून गेल्या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं सुरुवात केली दिगंबरनं. काय षटक हाताळलं होतं मागच्या सामन्यामध्ये ज्यावेळेला भावालेच्या विपक्षात पहिल्याच ओव्हरमध्ये एकही धाव न खर्च करता कंबडा मोडीत काढला होता. 3 फलंदाजांना दिगंबरनं बाद केलं होतं आणि इथे डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. जबरदस्त. 2026 हे वर्ष एकविरा सावध संघासाठी फार लाभदायक आणि जरूर त्याचा फायदा उचलला सावधच्या संघानं. आणि तो हायलाईट षटक तुम्ही पाहू शकाल दिगंबर मालीचा. या स्पर्धेतील दुसरा मेडन ओव्हर. 3 विकेट्स त्या षटकामध्ये त्याने मात्र प्राप्त केल्या होत्या. हा टेलिकास्ट आहे समीर, कौतुकास्पद कामगिरी आपण पाहत आहोत. दरम्यान पुढील चेंडू बॅकफुट लागेल, फंच केला आहे आणि चेंडू सरळ पाहू शकेल. या ठिकाणी पॉईंट मात्र जात असताना 4 धावांसाठी येतोय हा चौकार. क्लासिकला फटका होता. जबरदस्त टायमिंग. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल थोडीशी वीट मिळाली आणि त्याचा फायदा उचलला. पंच करत असताना पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे येणारा क्लासिकल चौकार श्री गणेश जांभूलपाडा संघासाठी बॅटर निकेशच्या बॅटमधून कडक शॉट. चौकारानं स्वतः आणि संघाच्या धावांना सुरुवात करत असताना याच प्रकारे तुम्हाला स्टार्ट करावा लागेल आणि 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 40 धावा तुम्हाला बघाव्या लागतील. सावधच्या विपक्षामध्ये फाईट बॅक करण्यासाठी बॅटची कडा थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता आणि या चेंडू डिक्लेअर झोन मध्ये येतोय. पंच सांगतायत 1D. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट. धावसंख्या 5. आज वैभव लिये संघामध्ये नाही आहे, परंतु आज त्याचे मात्र मुलीच बॅटिंग ऑर्डरमध्ये मात्र उणीव भासली नाही आहे आणि त्यामुळे आज साहिल पारदीला मात्र सलामीवीर म्हणून या ठिकाणी संधी दिली गेली आणि त्या संधीचा मात्र त्याने चांगल्या प्रमाणात फायदा घेतला आहे. सोनं केलं असं म्हणावं लागेल. आणि पाहू आता या सिंगलच्या वतीने 5 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. आणि लक्ष असू द्या गौतमी विहाणा स्पोर्ट PC, त्याचप्रमाणे जे आरमान खांडवल बस संघ कॅप्टन आपण यायचं आहे, कारण या पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ या ठिकाणी टाकणार आहोत, याची आपण नोंद घ्या. दिगंबर पुढचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. मिड ऑफला फिल्डर नाहीये, लॉंग ऑफ मधून फिल्डर येतात. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि सिंगलनं आता स्वतःचं अकाउंट ओपन करताना स्ट्राईक रोटेट करत असताना 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. खरं तर वैभव लियेच्या बॅटिंगची गरज भासलीच नाही. याचं कारण गोलंदाजांनीच मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये वर्चस्व दाखवलं. परंतु समीर, आता तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. तुम्हाला मात्र एक चांगला टोटल फलकावरती मात्र लावावं लागेल. परंतु दिगंबर माली आज पूर्ण स्पर्धेचा या विचार केला तर मात्र 3ही मॅचेसमध्ये त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे आणि इथे मात्र तोच त्याचा प्रयत्न पाहिला आहे. आणि समीर, आपण पाहतोय की नवीन चेंडू टाकण्याची कला त्याच्याकडे आहे. अगदी बरोबर. नवीन चेंडू दोन्ही बाजूने वळवतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो लेग कटर आहे तो फार इफेक्टिव्ह राहिला, परिणामकारक राहिला. या स्पर्धेमध्ये विकेट टेकर तो गोलंदाज ठरला आणि या ओव्हरमध्ये देखील चांगला पलटवार. एक चौकार जरूर आला, परंतु लेंथमध्ये सातत्यानं त्यानं बदल केला. धावा स्थिर आहे. धावफलकावरती 6 धावा. जो जिंकेल टॉप 3 मध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरेल. ऑलरेडी विहाना एंटरप्राइजेस, गावदेवी PC आणि जय हनुमान कांडवल ब हे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळालेत अंतिम 3 मध्ये पोहोचणारे. आणि दरम्यान सावधगावचे ज्येष्ठ समाजसेवक सावलारामजी पाटील काकांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. अगदी त्यांच्या सुपुत्र त्यांची नात असावी. काकांना विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दिगंबर पुन्हा एकदा वळतोय. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वेगामध्ये थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. थ्रो थोडासा लेझी. अशी वृत्ती आपल्याला क्षेत्ररक्षकामध्ये बघायला मिळाली. मंग्या होता. मंग्या खरं तर एक बेस्ट फिल्डर आहे.
मागच्या सामन्यामध्ये 2 कॅचेस त्यानं पकडल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे जाताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. विदाउट एनी लॉस 8 ऑन द बोर्ड टीम श्री गणेश जांभूलपाडा. चांगली गोलंदाजी आपण इथे म्हणू शकतोय. विकेट लेस सध्या आपण पाहतो या ठिकाणी दिगूला. परंतु पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर फक्त या ठिकाणी दिगंबर मालीनं टेचून मारा केल्या. 8 धावा त्या ठिकाणी फक्त खर्च केला. नाणेफेकी जिंकली सावध संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय तरी स्वीकारला आणि आतापर्यंत तो निर्णय आपण योग्य म्हणू शकतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज किरण पाटील. क्वार्टरला भिवंडी. क्वार्टरल हा शब्द आपण जर पाहिलं तर आय थिंक या नावाचा वेस्ट इंडिज संघामध्ये एक परफेक्टली फास्टर गोलंदाज होता आणि तोही लेफ्ट आर्मर होता आणि इथे मात्र तोच नाव किरण पाटीलला देण्यात आला. आणि जेव्हापासून समीर हा नाव किरण पाटीलला देण्यात आला त्याच्या खेळामध्ये भरपूर त्याने मात्र बदल केला आणि आज भारताच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन या खेळाडूने मात्र आपल्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे. फक्त गावाचंच नाही समीर तर आपण तालुक्याचं म्हणू शकतोय, आपल्या जिल्ह्याचं म्हणू शकतोय असा हा खेळाडू. जरूर आणि आज सावधकरांना त्याच्याकडून खूप अपेक्षा लागलेल्या असतील. वेगवान लेफ्ट आर्म गोलंदाज सावध एक्सप्रेस क्वार्टरला भिवंडी अनेक नावं खरं तर या खेळाडूला देण्यात आलेले आहेत. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज होतोय किरण पाटील. सामना करेल स्ट्रायकिंग एंडला बॅटर साहिल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. दुसरं षटक कट करण्याचा प्रयत्न होता. लॅक ऑफ फुटवर्क देअर. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली आणि वेगानं बॉल आला होता. डिक्लेअर झोनमध्ये फक्त एकच धाव. या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर पुढे गेले 9 या आकड्यावरती. चर्चा आपण करत होतो की 40 पर्यंत तुम्हाला जाणं गरजेचं असेल. फाईट बॅक द्यायचं आहे जर सावधकरांना. हो निश्चितपणे परंतु त्याप्रमाणे या ठिकाणी खेळ मात्र साकारावं लागेल. दरम्यान पाहू शकाल ग्रामपंचायत सावधचे माजी उपसरपंच अनिलजी तिसकर आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय दिलीपजी दळवी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि पाहू शकाल त्यांचा फटाकांच्या आतिषबाजीनं हा स्वागत केला जातोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मान्यवर आज फार मोठ्या संख्येने तुम्हाला बघायला मिळतात प्रत्येकी विभागातून. ओ परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त वेग होता या बॉलमध्ये किरण पाटीलचा. प्रत्युत्तरच देता आलेलं नाहीये बॅटरला. येतोय डॉट बॉल. आणि समीर या स्पर्धेचा एक इतिहास राहिला आहे. पर्व तिसरा आहे. पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा एकविरा सावध संघाने जिंकली. दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा हा संघ फायनल खेळला, रनरअप राहिला आणि पर्व तिसरा आहे, क्वार्टर फायनल खेळतोय. क्या बात आहे. म्हणजे आपली स्पर्धा आपण सोडायचीच नाही. असाच खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकी वेळेला त्यांच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. फुल टॉस होता यावेळी. लॉन साईडला टर्न केला. डीपमध्ये बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पाहायला मिळाला. दुसरा धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धावा. दोन धावा खरं तर पडून पूर्ण केल्या जातात. त्या महत्वाच्या असतात. ज्यावेळेला चौकार षटकार येत नसतात अशा परिस्थितीमध्ये सिंगलला डबलमध्ये रूपांतरित करणे तेवढंच महत्वाचं बनून जातं. दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघावर. तुम्हाला एक चांगली टोटल उभी करायची आहे. आता 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना बहुत तयार. किरण पाटील लाऊडली अपील अँड फिंगर गोज अप. विकेट प्राप्त केले किरण. पहिला धक्का लागेल. फलंदाज बाद होतोय. निकेश बॅक टू डग आउट. ज्यांचं नुकतंच इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावची अनिलजी आप्पा तिसकर. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला द्वितीय क्रमांकासाठी चषक प्राप्त झालेला आहे. स्वर्गीय निनाद महेंद्र लसने यांच्या स्मरणार्थ चांगलं योगदान त्यांचं आहे. आणि त्याच्या सोबतीला माजी उपसरपंच दिलीपजी दळवी. जरूर त्यांचं करूया आपण पुन्हा एकदा या ठिकाणी या सरचे स्वागत. आणि या ठिकाणी मोठी विकेट्स मित्रपणे प्राप्त केली कारण निकेश या सत्रामध्ये चांगला फॉर्मात आहे. परंतु त्याची विकेट्स किरण पाटीलने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि आय थिंक वैभव लिये इज बॅक. वैभव लिये संघामध्ये असताना आय थिंक सलामीवीरसाठी त्याला मात्र त्या ठिकाणी पाठवलं नाही. आय थिंक त्याची एंट्री लेट झाली असावी कदाचित. परंतु आता तो आलाय त्याच्यामुळे त्या संघाच्या फलंदाजीमध्ये ताकद वाढली आहे हे मात्र नक्की आहे. परंतु आज त्या ताकदीचा खेळ त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळेल का? कसं आहे ना की क्रिकेटमध्ये सातत्य टिकवणं कठीण असतं. काल बघा ना तुम्ही विनय 2 मॅचमध्ये तुटून पडला परंतु महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो 0वर बाद झाला होता.
तसंही होऊ शकतं की वैभव या वर्षामध्ये चांगला फॉर्मात आहे, परंतु ह्या मॅचमध्ये कदाचित ऑफ कलर दिसू शकतं. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, मात्र त्याच्याकडून अपेक्षा भरपूर असेल. त्याच्या येण्यानं संघामध्ये आता एक वेगळं वातावरण तयार झालं असेल. हो निश्चितपणे एक चांगला बॅटर जो आहे आणि जर इथे चांगल्या प्रमाणात लय त्यांनी प्राप्त केली तर मात्र कुठेतरी सावध संघाच्या अगेन्स्ट मात्र लय भारी एखादी इनिंग तो मात्र खेळू शकतो. एक प्रतिभाशाली खेळाडू आहे, प्रतिभावंत खेळाडू आहे. आणि मित्र म्हणतो की जांभूलपाडा संघासाठी चालू सीझनमध्ये आपण जर विचार केला तर एक गौरवशाली तो खेळाडू राहिला आहे. परंतु आज समोर कोण आहे तर किरण पाटील आहे. बिलकुल बडा बॅटल, एक मोठं बॅटल. किरणचा परफेक्टली यॉर्क लेन बॉल होता, फक्त हलक्यातनं फ्लिकचा अंदाज. फटक्यामागे बॉल येतो डीपमधून स्क्वेअर लेगला. दुसऱ्या दबेचा प्रयत्न. GPL मध्ये फार चांगला खेळला होता वैभव, ग्रामपंचायत प्रीमियर लीग कुकसेच्या क्रीडांगणावरती. परंतु आज एक वेगळं फॉर्मॅट आहे, ज्या त्यावेळेला तुम्ही 4 ते 5 गावं मिळून ती प्रीमियर लीग खेळता. तो एखाद्या वेळेला तुम्ही ग्रामीणचा सामना खेळण्यासाठी जाता, ग्रामीणची स्पर्धा खेळण्यासाठी जाता, त्यावेळेला एक वेगळं आव्हान असतं तुमच्यासमोर. आणि तसं जर पाहिलं तर PTC मध्ये समीर जेवढ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धाच्या माध्यमातून वैभव लेच चमकला आहे. क्या बात आहे, म्हणजे चांगला फॉर्म आहे. किरण पाटीलला त्याचा विचार करावा लागेल. फुल टॉस. वैभवनं देखील विचार जरूर केला की किरणच्या विरुद्ध आपल्याला थोडंसं सावध पवित्रा घ्यायचा आहे, पेशन्स दाखवतो, संयम दाखवतो. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना कवसला एक धाव तिथे मिळाली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना 2 षटकांचा केस संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट टीम श्री गणेश जांभूलपाडा. कोण विसरेल DB स्पोर्ट कुरुंची स्पर्धा फायनलची लढत विकी स्पोर्ट कुकसे संघ अगेन्स्ट आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून विजय पारधी आणि वैभव लिये 60+ पार्टनरशिप. आणि तिथून मात्र आज संघ मात्र पूर्णपणे फ्रंटफुटला राहिला. परंतु आज त्याचं मात्र या ठिकाणी थोडीशी कॉफी मात्र दाखवावं लागेल. आणि मात्र आता इथून गरज आहे, कारण 2 षटकाचा विचार केला तर फक्त फलकावरती 14 धावा पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये दिगंबरनं 8 खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये किरण पाटीलनं 6 खर्च केल्या. आणि आता मात्र या ठिकाणी सुमितले पाणी पाजण्याचं कार्य करतोय. आणि तसं जर पाहिलं तर पाणी पाजणे पुण्याचं कार्य आहे. पण तुम्ही नेहमीच म्हणतो की पाणी पिलाना तो एक बस बहाणा होता है, उसके पीछे बहुत से राज होते. आता मात्र सुमितनं काय कानमंत्र दिले असतील की इथे आता साहिल पारधीच्या आता मात्र केलीमध्ये थोडासा बदल पाहायला मिळेल की आता मात्र इथून वैभवली आक्रमणाला सुरुवात करेल. चला दोन्ही कॅप्टन्स जर्मन खांडवल ब आणि गौतमी विहाणा स्पोर्ट पिसे. चला कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल, कारण आपण इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ करणार आहोत. एका चिठ्ठीवरती विजय संघ असेल याची सुद्धा आपण नोंद घ्या चालू सामन्यातील. हो स्लाइस करण्याचा प्रयत्न बॅटची वरची खेळा. हो फर्स्ट स्लिप मात्र पाहिलं तर त्यांनी नेहले होते आणि ते मात्र पहा हेजिटेशन, दोघे एकाच एंडला गेले. आणि फलंदाज साहिल पारदे आता मात्र अडकडी रनआउटच्या स्वरूपात बांधून माघारी परतलाय. लागणार हा दुसरा धक्का टीम श्री गणेश जांभूलपाडा संघाला. कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली आणि आता साहिलने खरं तर विकेट फेकले असे आपण म्हणू शकतो वैभवसाठी. धावपाच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. नवीन बॅटर विशाल पाटील मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये चमकला होता, तोच आता आला बॅटिंग करण्यासाठी. परंतु आता इथून या दोघांना जबाबदारी घ्यावी लागेल, त्या रिस्पॉन्सिबिलिटीनं आता इथून त्यांना पार्टनरशिप करावी लागेल. एक चांगला स्टँड ते देणार का, एक चांगलं टार्गेट उभं करणार का निखिल पाटील, त्याच्या समोर इथून काउंटर अटॅक फलंदाजांचा पाहायला मिळणार का. निखिल चमकला होता जय जोटिंग चषकामध्ये, काय गोलंदाजी केली होती. हो निश्चितच आपण पाहतो की या ठिकाणी ही जोडी आता मात्र या ठिकाणी भरपूर या जोडीवरती निर्भर असेल संपूर्ण जांभूलपाडाकर. ओ कडक शॉट इनसाइड आउट इस्टाकावरला डीप मध्ये प्रोडक्शन. आणि काय त्याकडे झेल पकडला प्रतीक होता, कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. आणि वैभव लिये जसा आला तसा आता मात्र मैदानाच्या अगदी पलीकडे चाललाय निराश पावलानं. हे चांगल्या क्षेत्ररक्षणाचं निशाण आहे, चांगल्या क्षेत्ररक्षणाचं प्रतीक आहे. काय झेल पकडले एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये इनसाइड आउटचा फटका. ग्रेट वैभव दिए बॅक टू द डग आउट नाव. बिग विकेट, मोठा धक्का लागलाय तो श्री गणेश जांभूलपाडा संघाला. धाव फलकावरती असताना एकविरा सावध पुन्हा एकदा आता सांगतायत सावधकरांच्या विरुद्ध सावध राहा. जबरदस्त फटका होता, परंतु जिथे फिल्डर होता तोच फिल्डर मात्र वैभवनं निवडला आणि जेलबाच्या स्वरूपात तो बाद झाला. चेंज ऑफ पेस, वेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन, परंतु एवढा परिवर्तन केला की चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर निघून गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपात ती धाव आपण पाहिली वाईटच्या स्वरूपात.
आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली गेली. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 3 एकविरा चषक 2026 मधील ओ कडक शॉट पिकअप. जी ताकद आकेश पारदीची आहे त्या ताकदीवरती आज तो स्ट्रोक पाहिला आणि चेंडू आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 6 धावांसाठी षटकार. आई तुझे कोपऱ्याला दिली या बाग दाराशी भक्तांची लागली राग. जे ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर हलकासा ऑप्शनच्या बाहेर उभा होता ऑलरेडी आणि तदनंतर पीक केला लेंथ बॉलला पाठवल्या सर मिड विकेटच्या पलीकडे येणारा टावरिंग सिक्सर. खेळाडू कक्षाला सलामी देणारा सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. या षटकाराने आता कुठेतरी एक सन्मानजनक टोटलकडे वाटचाल. 21 धावा धावफलकावरती दबाव वाढत होता. श्री गणेश जांभूलपाडावरती तो दबाव आता पूर्णपणे कमी केला. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड शॉट फ्रॉम आकेश. आल्या आल्या स्वागत केलं निखिल पाटीलचं. काय कॉन्फिडन्स पाहिला आपण पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना. पुन्हा मात्र तो स्ट्रोक खेळायचं होतं परंतु हा चेंडू जर पाहिला तर एक्झॅक्टली बॅटरला फॉलो करणारा चेंडू पाहिला आपण आणि कुठला इशारा नाही. म्हणजे आय थिंक बॅटची कडा असावी त्या ठिकाणी. ही सिंगल दा मात्र इथे पूर्ण केली गेली आणि आज विशाल पाटीलची जबाबदारी इथे वाढलेली आहे. विशाल पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे परंतु आज त्याला ते आज या सामन्याच्या अनुषंगाने सिद्ध करावं लागेल. खेचून मारलाय लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह उंची जास्त अंतर सुद्धा चांगला प्राप्त केलाय आणि चेंडू झाला चूम अंतर लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. खेचला समोर लॉफ्टेड इट स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा षटकार. बार बार लगातार आता वार करत असताना त्या ठिकाणी बॅटर विशालची वेळ होती आणि त्याने सांगितलं आता माझी बारी आली रे आली. धावसंख्या धावफलकावरती 28. निखिल पाटील एक्सपेन्सिव्ह राहिलाय. बार बार वर मार मार. ओहो पूल करायचं होतं मॅचची वरची कडा कॉर्वेट आणि फलंदाज विशाल पाटील बॅक टू द डगआउट. बिग विकेट्स. वार पलट वार क्रिकेटच्या खेळामध्ये होत असतात कारण आता छोटे मोठे युद्ध समाप्त झालेत आणि इथून ते वार पलट वार तुम्हाला बघायला मिळतील कारण मोठ्या युद्धांना सुरुवात झाली आहे. षटकार आला परंतु तदनंतर पहा शरीर भेदी हा चेंडू होता. शरीरावर येणारा चांगला बाउन्स प्राप्त केला. बॅटची कडा आणि अक्षयनं कोणत्या प्रकारे चूक केलेली नाहीये. धावा धावफलकावरती 28 असताना चौथा धक्का लागला. 3 षटकांच्या अखेरीस टीम श्री गणेश जांभूलपाडा वर्सेस एकविरा सावत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथून मात्र जर या शेवटच्या 6 बॉलमध्ये किमान 12-15 जरी धाबा इथे जोडण्याचा प्रयत्न केला या दोन्ही फलंदाजाने तर मॅचला मात्र मजा येऊ शकेल. मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकेल आणि तोपर्यंत मात्र इथून आकेश आणि न्यू बॅटर हर्षद पारदी इथे मात्र करणार का करावं लागेल कारण बक्षीस पात्र फेरीतील हा सामना सध्या आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो किमान या स्पर्धेतून एक चषक आपल्या गावामध्ये थाटामाटाने घेऊन जाणार आहे कारण यापूर्वी 2 संघांना टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. गावदेवी विहान स्पोर्ट पीसे आणि जय हनुमान खांडवल ब संघाने पहिला दिवस गाजवला आणि आज पाहूया सावत की जांभूलपाडा. शेवटचं षटक जेडीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जेडीने चांगली गोलंदाजी केली पहिल्या मॅच पासून. त्याच्याच हातामध्ये आता कॅप्टननं चेंडू सोपवलाय. सामना करेल बॅटर आकेश. स्ट्रायकिंग एंडला असेल. बोध तयार. जेडीनं आज परफॉर्मन्स चांगला केलाय. ही स्पर्धा त्याच्यासाठी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे राहिलेली आहे ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर. परंतु आज या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आता मात्र या ठिकाणी किती धावा तो खर्च करणार. राऊंड द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू फुल टॉस. टायमिंग प्रॉपर नाहीये अरे चेंडू चालला डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव इथे मात्र मिळेल. येस बिहाइंड स्क्वेअर तुम्ही किती मोठा फटका खेळा त्याच्यावरती फक्त तुम्हाला एकच धाव मिळेल. आकेशच्या बॅटमधून इथून ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकत असताना 29 धावा.
सध्या चांगला कॉम्प्लिमेंट्स देखील येत आहेत. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. हो निश्चित, आणि त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. लेफ्ट हँड रायटी कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतोय. खेळपट्टीवरती आकेश रायटी बॅटर आहे आणि हर्षद लेफ्टी बॅटर आपला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे पाहतो की फिल्डिंगमध्ये थोडंसं आपल्याला बदलाव. आज वारासुद्धा आपण पाहतो की वेगाने वाहतोय आणि आम्ही नेहमीच सांगतो की जिकडे बारा तिकडे मारा, आणि आता मात्र तिकडे मारले जाणार का. जेडी पुन्हा तयार होतोय. हो चांगला चेंडू, अगदी फुलर लेंथ होता, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर निघाला. ऑन साईडला मात्र उडवण्याचा प्रयत्न पारतीचा पाहिला, परंतु कुठेतरी पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र बीट केला. निर्धावानं चेंडूची सांगता आपण पाहिली. धावसंख्या स्थिर 29. 29 धाबा फलक्यावरती पाहायला मिळतात. किमान 40चा आकडा तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून मात्र इथे फलंदाजी करावी लागेल, आणि तो प्रयत्न इथे होणार का. ओ पुन्हा फुलटॉस होता आणि तीसुद्धा लेंथ मात्र इथे मिस केली, आणि पाहू शकेल या ठिकाणी लेगबाच्या स्वरूपात एक धाव इथं मात्र पूर्ण करण्यामध्ये दोघांना यश आलंय. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती तुम्ही पाहताय 30 धावा 30 रन्स. समोर राकेश असेल, एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आल्या, परंतु आता जेडी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अंतिम ओव्हरमध्ये चांगली कामगिरी त्यानं आतापर्यंत साकारली आपल्या टीमसाठी, एकविरा सावध संघासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा राकेश ऑन साइडला खेचलाय पुल, बट देयर इज अ फिल्डर. आपला मंग्या कोणत्या प्रकारे चूक करणार नाहीये, पकडलाय झेल. समाप्त होतोय आकेश पारदीचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. आज मंग्या पकडतोय म्हणजे आज त्याला कोणाचा भय नाही, कारण आपली स्वतःची स्पर्धा आहे. किंवा इतर स्पर्धामध्ये जर पाहिले तर थोडंसं त्याला आपण सासपडताना पाहिलेलं आहे. परंतु आज पाठीमागे पहा ना की महेंद्र पाटील असतील, बाला तिस्कर अगदी सपोर्टिंग रोलमध्ये त्याच्या पाठीमागे उभे आहेत. वेलकम जोशी ब्रदर्स दोघेही आलेले आहेत खास खांडवळ संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. जितेश जयेश विकेटचा पतन, आणि फलक्यावरती फक्त 30 धावा. न्यू बॅटर सुमित लिये. विकेट प्राप्त केले जेडीनं. जेडी देखील विकेट टेकर राहिले. अंतिम ओव्हरमध्ये नेहमीच चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने आपण बघितली आहे. यावेळेला पुन्हा हवेत मिस्टामिंग मिड ऑफचा फिल्डर दिगंबर, बॉल खाली पोहोचला. कॅस्ट्रॉप. एक धाव तिथे मिळाली. सेकंडचा कॉल जरूर होता, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद होतोय. एका धावेने स्कोर पुढे जाणार धावफलकावरती 31, आणि 6वा धक्का लागलाय तो श्री गणेश जांभुलपाडा संघाला. पलटवार चांगल्या प्रमाणे पाहिला होता. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल निखिल पाटीलच्या अगेन्स्ट 14 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की मात्र 40-45 धावसंख्येपर्यंत हा संघ पोहोचेल, परंतु जेडीचा पलटवार. आणि पंकजनं सांगितले की पलटवार करना भी जानते हैं. जशी विशाल पाटीलची कॅच पकडली विकेटच्या पाठीमागे अक्षय म्हात्रेनं, तिथून मात्र पूर्णपणे सामन्याला कलाटणी मिळाली. आणि हाच तर खेळ आहे वार पलटवार. अगदी या सामना पाहतो की कधी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकत असतो, कधी फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकत असतो. असा क्रिकेटचा खेळ. पुन्हा मात्र पावसाळ्या ठिकाणी हाफ शॉट इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची वरची कडा आणि पाहू शकला या ठिकाणी सिंगल धाव इथे पाहायला मिळाली. आणि पहिल्या डाबाचा खेळ मात्र इथे संपन्न होत असताना पाहू शकेल फक्त फलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर 32, आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी आता मात्र इथून एकविरा साबत संघाला 33 धाब्यांची आवश्यकता असेल. हा बॅटिंग कार्ड तुमच्या समोर आहे. ज्या ठिकाणी विशालनं बनवल्या 6 धावा, सुमित फक्त 1 धाव, निकेशच्या बॅटमधून आल्या 9 धावा, आकेशनं बनवल्या 7 धावा. 4 ओव्हरमध्ये जरूर आपण पाहतो की एक मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डिसिप्लिन गोलंदाजांनी दाखवलं. 4ही गोलंदाजांनी 32 धावा धावफलकावरती आणि 33चं लक्ष. त्यानंतर बॉलिंग कार्ड जिथे पहिलं षटक दिगंबर पुन्हा इफेक्टिव्ह गोलंदाजी करताना दिसला, ज्यानं पूर्ण डावावरती परिणाम टाकला. 8 डावा, किरण पाडे 6 धावा, 1 विकेट. त्यानंतर निखिलला 2 सफलता मिळाल्या, 13 धावा आल्या. आणि अंतिम ओव्हर जयेश दळवी जेडी 3 धावा कन्सीड करत असताना 1 गडी त्याला मिळाला. तर जाऊया आपण आता पुढील लॉर्ड्सच्या ठिकाणी ओपन करूया. फायनलसाठी कोणता संघ पात्र ठरेल. ओव्हर टू यू योगी सर. पहा या ड्रॉमध्ये पूर्णपणे पारदर्शकता असणार आहे. आपल्याला फेअर क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळवायचा 3 चिठ्ठ्या आहेत आपल्या
कडे एका चिठ्ठीवरती नाव असेल पिसे, एका चिठ्ठीवरती नाव असेल खांडवल आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे विजय संघ. तर 2 कॅप्टन आपल्या समितीत आहेत. आपण दोघांना एक चिठ्ठी उचलायला सांगू. जी चिठ्ठी खाली राहणार आहे तो संघ फायनल खेळणार आहे. दॅट इज फायनल. चला आता जी चिठ्ठी माझ्या हातामध्ये आहे तो संघ फायनल खेळणार आहे. गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे म्हणजे जो सेमीफायनलचा सामना असेल जे हनुमान खांडवल ब विपक्ष चालू सामन्यातील विनर संघ. जरूर आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत. तर या ठिकाणी काही ज्या स्पर्धेसाठी आपल्याला योगदान प्राप्त झाले त्या सर्व दात्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करूया. पहिल्या क्रमांकासाठी आपण जो चषक पाहत आहोत या स्पर्धेचे आधारस्तंभ केंद्रबिंदू कुमार महेंद्र शेठ शनिवार पाटील यांच्याकडून आपण देणार आहोत त्यांचे विशेष आभार. द्वितीय क्रमांकासाठी जो आपण चषक देणार आहोत स्वर्गीय निनाद महेंद्र लसने यांच्या स्मरणार्थ माजी उपसरपंच अनिलाप्पा तिसकर यांच्याकडून आपण देणार आहोत त्यांचे विशेष आभार. तिसऱ्या क्रमांकासाठी जो आपण चषक देणार आहोत जो आम्हाला सावधगावचे उद्योजक किरण तुकाराम म्हात्रे यांच्याकडून प्राप्त झालेला आहे त्यांचे विशेष आभार व्यक्त करीत आहोत. सन्मानचिन्ह जे आपण देत आहोत स्वर्गीय योगेश अंकुश फुलोर यांच्या स्मरणार्थ सौजन्य माजी सरपंच ग्रामपंचायत आमनेचे सुनील शेठ फुलोरे यांच्याकडून देत आहोत त्यांचे विशेष आभार. मॅन ऑफ द मॅच जे आपण ट्रॉफी देत आहोत स्वर्गीय अभिमन्यू भास्कर माळी यांच्या स्मरणार्थ सौजन्य दिगंबर ज्ञानदेव माळी आपले आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मालिकेवरसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत स्वर्गीय मनुबाई चंद्रकांत दलवी यांच्या स्मरणार्थ भावेश बाळराम दलवी यांच्याकडून ट्रॉफी आहे. आणि राजू शेठ म्हात्रे यांच्याकडून आपण स्पोर्ट्स सायकल देणार आहोत त्यांचे विशेष आभार. बेस्ट बॅटरसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत स्वर्गीय जगन्नाथ रामू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण जगन्नाथ पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे. आणि एस एस स्पोर्टच्या वतीनं अर्थात सोपानी तिसकर आणि अक्षय म्हात्रे यांच्याकडून आपण बॅट देत आहोत त्यांचे विशेष आभार. बेस्ट बॉलरसाठी स्वर्गीय शांताराम बापू पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षद दिनकर पाटील यांच्यासाठी आपण त्यांच्याकडून ट्रॉफी देणार आहोत. आणि अनंता रामू पाटील यांच्याकडून एअर कूलर आहे त्यांचे विशेष आभार व्यक्त करूया. गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत आदेश पांडुरंग तिसकर त्यांचे विशेष आभार. स्वीट बॉक्स अक्षय जयस्वाल काशी विश्वनाथ स्वीट यांचे विशेष आभार. कोल्ड्रिंक देत आहोत आपण सामनावीरासाठी हनुमान कुंडलिक माली यांचे विशेष आभार. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देत आहोत रजनीकांत पाटील आपले विशेष आभार. आणि विशेष आभार KUD बिझनेस क्लस्टर उदयन शाह आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे 3 दिवस आम्हाला स्वादिष्ट जेवण ज्यांच्यामध्ये माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळालं सोमनाथजी पाटील आणि गणेश पाटील आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ज्याने ज्याने पडद्याच्या पाठीमागे या स्पर्धेसाठी चांगलं योगदान दिलेलं आहे त्या सर्व दात्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. लक्ष आहे 33 धावांचं आणि सलामीची जोडी K फॉर किरण अँड J फॉर जयेश अर्थात किरण पाटील सोबतीला जयेश दलवी. विशाल पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. लक्ष पाहिलं समीर तर मोठंही नाहीये छोटंही नाहीये परंतु जर या धाबांचा तुम्हाला जर संरक्षण करायचं असेल तर सुरुवातीपासून तुम्हाला या ठिकाणी विकेट टेकिंग आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मात्र करावी लागेल. आणि ती क्षमता आज आपण पाहतो की जांभूळपाडा संघातील गोलंदाजाने मात्र करून दाखवली. कारण दोन्ही सामने जर पहिले जर पाहिले आपण तर गोलंदाजांच्या स्वबलावरती सामने जिंकले गेले आणि आज पुन्हा तेच कार्य गोलंदाजांना मात्र या ठिकाणी करावं लागेल. ओव्हर द विकेट मारा करतोय विशाल. पहिला चेंडूवरती ऑन साईडला पूल करायचं तो चेंडू त्याला विकेट किपरच्या हातामध्ये लाऊड अपील परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. मॅच ऑन आहे मित्रांनो. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर आले साबत संघाच्या कुठल्याही फलंदाजाने लगावले तर सोमनाथ शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपण देणार आहोत. आणि 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सोमनाथजी पाटील यांच्याकडून आपण देणार आहोत. पहिल्या चेंडूला डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती फुलचा अंदाज. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये सिंगल धाव. आज लकी ड्रॉच्या माध्यमातून गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे संघ फायनलमध्ये प्रवेश करतोय.
आणि जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना खेळणार आहे जय हनुमान खांडवल संघाच्या विरोधात. जबरदस्त ही स्पर्धा पाहिली आपण, सावधकरांची पाहिली. आणि जर कुठल्याही बॅटरनं सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली सावध संघाच्या तर माजी उपसरपंच दिलीपजी दलवी यांच्याकडून 2 500च्या कडक नोटा दिल्या जाणार आहेत. नाही, आज सावधकरांचा ATM ऑन आहे असं म्हणावं लागेल. हो, कारण आज मॅच ही तेवढी मोठी आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आज ज्या पद्धतीने स्क्रीनवर हा जो पक्षी आहे त्याच्या पंखांवर विश्वास ठेवून स्वतःवर आत्मविश्वासाने आज एवढ्या उंच आभाळामध्ये उडतोय, तो आत्मविश्वास स्वतःच्या पंखांवर आता फलंदाजांना ठेवावा लागेल, गोलंदाजांना ठेवावा लागेल आणि त्या आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. निडरता काय असते, न घाबरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांना यश एक दिवस नक्की मिळत असतो. तुमचा पेशन्स, तुमच्याकडे असलेला संयम या गोष्टी मॅटर करतात. आणि आज 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी. सुरुवात विशालला चांगली करावी लागेल. गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेथ बॉल्स फ्रंट फुटला येत असताना ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव, मॅच बनणार आहे कारण गोलंदाजी जबरदस्त आहे. श्री गणेश जांभूलपणानं आतापर्यंत इथपर्यंत हा संघ पोहोचला याचं कारण त्यांची गोलंदाजी धारदार पाहायला मिळाली आहे. त्याच्यामुळे ही गोलंदाजी, हा बॉलिंग युनिट नक्की चॅलेंज देणार आहे तो बॅटिंग करताना किरण पाटील अँड कंपनीला. म्हणजे आज आपण इथून म्हणू शकतो की एकविरा सावध या संघाची अग्निपरीक्षा असू शकेल. जरूर जरूर, कारण क्रिकेटमध्ये कधीच तुम्हाला काही सोपं नसतं आणि आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला काही गोष्टी सोप्या पद्धतीने मिळणार नाही. संघर्ष करावा लागेल. परंतु किरण पाटील आहे ऑन साईडला, खेचल्या बॉलला पाठवल्या स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या साह्याने मात्र या ठिकाणी 6 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. काय कडक शॉट पाहिला आपण, रॉकेट शॉट पाहिला आपण विशालच्या अगेन्स्ट. आणि त्यानंतर इनसाइड आउट. ओ लॉंग ऑफला फिल्डर सज्ज सुमितले, झेल ड्रॉप. आणि झेल कोणाचा इथे मात्र ड्रॉप केला किरण पाटीलचा. हा झेल आता मात्र या ठिकाणी कुठेतरी आता मात्र दिवसभर जांभूलपाडाकरांच्या डोळ्यासमोर येत राहणार आणि आठवण त्यांना देत राहणार. काय फटका होता पा, अगदी फोटोजेनिक ही पोज पाहायला मिळाली. परंतु झेल होता. सुमित कडनं झालेली मिस्टेक, कॅच सोडलाय की चषक सोडलाय, येणारा का सांगेल. छोट्या छोट्या चुका क्रिकेटच्या खेळामध्ये नंतर त्याचा पश्चाताप फार मोठा होतो ज्या वेळेला मॅच आपल्या हातातून निघून जाते. विशाल, जयेश दळवी स्ट्रायकिंग एंडला, राईट आर्म ऑफ द विकेट. पाटीलचा बॉल वेगवान होता ऑन साईडला. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट घ्यायचं होतं जेडीला आणि हा बॉल येतोय डॉट बॉल. विशाल थोडासा जरूर दिसला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 7 विदाउट एनी लॉस. 1 विकेट त्याला मिळू शकले असते परंतु ते झाली मिस्टेक. आणि आता 7 धावा, नेट टू नेट फाईट आपल्याला बघायला मिळेल कारण येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. सामना जिंकण्याकरिता धावा कराव्या लागतील त्या अजूनही 27. माशान आहे कारण अजूनही आपण विचार केला. चला पारितोषिक आता मात्र वाढले जात आहेत. 3 षटकारांसाठी शिवरामजी पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि किरण पाटील यांची ती पिताश्री आहेत. हो, मला अजूनही आठवतंय की जेव्हा सावधची स्पर्धा असते त्यावेळी मात्र शिवरामजी पाटील याचा नेहमीच प्रोत्साहन मात्र देत असतो. आणि सोमनाथजी पाटील त्यांचे मोठे बंधुराज आहेत. यस, म्हणजे आज ऑन फायर आहेत. आणि आज सोमनाथजी पाटील यांचे लाडके मेहुणे सुद्धा मात्र इकडे आलेले आहेत. त्यांनी सुद्धा मात्र भरपूर वेळ दिला या स्पर्धेसाठी.
चला त्यांचं करूया आपण पुन्हा या ठिकाणी सरचे स्वागत. चला आपण खेळायला सुरुवात करूया, कारण मित्रांनो यानंतर आपल्याला 2 जे सामने आहेत ते मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत त्याची आपण नोंद घ्या. ओमकार लिये च्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. 18 बॉल शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धाब्यांची 26ची गरज आहे. थोडंसं करेक्शन आहे. यस, फुल टॉस, पावलांचा वापर आणि पुन्हा चेंडू लॉंग ऑफ कडे. आता आकेश पारदी चेंडूच्या खाली त्याने पकडला झेल आणि आता खेळाडू कक्षामध्येच नव्हे तर आता व्यासपीठावरती सायलेन्स मोड. अगदी पिन ड्रॉप सायलेंट. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता आता स्टेजवर आहे. ह्याचं कारण काय तर किरण पाटील वाघाची शिकार केली आहे आणि या ठिकाणी आनंद साजरा करत असताना श्री गणेश जांभूलपाड्याचे समर्थक होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. मॅच मध्ये पलटवार केलं. 33चं लक्ष मोठं करण्याचा प्रयत्न. गोष्ट छोटी परंतु तू डोंगरा एवढी आता नक्कीच वाटू लागली आहे ती या ठिकाणी एकविरा सावधला. विकेट टेकर समीर आय थिंक चेंडू नव्हता, परंतु आय थिंक असं वाटलं की थोडीशी बादची ग्रीप हातामध्ये फिरली असावी. प्रॉपर मिडल झाला नाहीये आणि त्याचवेळी पाहतो की मिड ऑफ आय थिंक लॉंग ऑफला आकाश पारदीने कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. पहिली सफलता ओमकारनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली. कॅचेस वन द मॅचेस आणि मी अगोदर देखील उल्लेख केला होता की बॉलिंग युनिट बॉलिंग अटॅक फार चांगलं आहे. परीक्षा घेणार अग्नि परीक्षा असेल ती म्हणजे सावच्या फलंदाजांची आणि आता किरण बाद झालाय. नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. समीकरण येणारे 17 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर कॅप्टन ओमकारला मिळालेली सफलता त्याचा आत्मविश्वास वाढवेल. त्याच्या संघ सहकाऱ्यांना आता कुठेतरी मोटिवेट करताना दिसलाय. ऑन साइडला उडवला बॉल. पुन्हा डाऊन दी बॉल फिल्डर. वन मोर विकेट डाऊन. धक्के पे धक्का दे धक्का. तू चल में आया. बॅटर गॉन. जबरदस्त प्रतिम या ठिकाणी गोलंदाजी ओमकार लिहायची आणि आता मात्र सेलिब्रेशन पहा मैदानाच्या आतमध्ये. कारण जांभूलपाडा सुद्धा माहिती आहे की या 2 बॅटरचं महत्व किती होतं. कारण प्रथमतः किरण पाटील लॉंग ऑफला बाद झाला झेलबाच्या स्वरूपात आणि तदनंतर पाहू शकला या ठिकाणी स्क्वेअर लेगला अक्षय म्हात्रे झेलबाच्या स्वरूपात बाद झालाय आणि तर मात्र पाहू शकला या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय बाहुबली सावध गावाचा नेहल म्हात्रे. मागचा सामना करत तर याच नेहलनं जिंकून दिला. चांगली फलंदाजी केली आहे परंतु आता पुन्हा तेच पुनरावृत्ती इथे करून दाखवणार की गोलंदाज ओमकार. आज मागच्या मॅच मध्ये सर उल्लेख केला आपण की फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेकरला संबोधलं जातं परंतु भिवंडीमध्ये जांभूलपाडा एक असं गाव आहे की ज्या गावामधून फिरकीपट्टू तयार होत आहेत. आणि यासाठी मित्र म्हणतो की संपूर्ण क्रेडिट सुरेश पारदीला देईन, कारण एक्झॅक्टली त्यांच्याच अगदी तालमीत मात्र हे सर्व खेळाडू घडलेले आहेत आणि आज जेडीला मात्र इथे जबाबदारी घ्यावी लागेल. जब तक जेडी विकेट पर रहेंगे तब तक आस रहेंगी असं म्हणायला हरकत नाही आहे. पण तो आज नेहल मात्रे त्या खेळामध्ये आता मात्र काय बदल होणार की आक्रमणाला तो सुरुवात करणार की स्ट्राईक इथे मात्र रोटेट करणार. पहिला चेंडू पाहू शकेल लेस्टम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता ओमकारचा, पण तो चेंडू चाललाय लेस्टमच्या अगदी बाहेरून वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. टाळ्या वाजल्या जातात, शिट्ट्या फुकल्या जात आहेत कारण या सामन्याचं महत्व फार जास्त आहे मित्रांनो. जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल आणि स्पर्धेतून किमान एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटाने घेऊन जाणार क्या आहे. बात आहे. जबरदस्त ही लढत. हो 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 पुन्हा अपील. वन मोर विकेट. बॅटची कडा विकेट किपरने चूक केलेली नाहीये. आनंद आनंद आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे आणि या ठिकाणी आता जांभूलपाडा संघाचा आनंद गगनात मावेन असा. कम ऑन डीजे. आता डीजे विजूने मात्र काय टायमिंग साध्य केलाय. स्लोअर वन होता त्याच्यावरती पाहू शकेल गती नेहल मात्र ओळखू शकला नाहीये. बॅटची वरची कडा आणि विकेट किपर हर्षद पारदीने मात्र एस्ट्याच्या पाठीमागे कुठलीही चूक केली नाहीये. 8ला 3 धक्के. किरण पाटील अक्षय मात्रे नेहल मात्र बाक टू डगआउट आणि त्या जेडीच्या सोबतीला आलाय दिगंबर माली उर्फ बंटा.
पाचव्या क्रमांकावरती. लक्ष पाहिले तर 33 धाबाचा मी मगाशी उल्लेख केला समीर. लक्ष मोठंही नाहीये छोटंही नाहीये परंतु फायटिंग करण्या लायक जरूर आहे. ओ फटका बेत केलाय. मिड ऑफचा फिल्डर पाठपुरा चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या खाली आकेश पारधी. अजून एक जेलबाच्या स्वरूपात फलंदाज दिगंबर माली चाललाय डगआउटच्या दिशेनं. ओमकार लिए कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. गोलंदाजी आवडली असेल तर ओमकार साठी डान्सचा गजर व्हायला हवा. 4 फलंदाजांना बाद केलाय. किसी के आने से क्या पता किसका दिल बहलता है, लेकिन विकेट के आने से गेंदबाजों के मन में अब लड्डू फूटते हुए. क्या गेंदबाजी है, जबरदस्त. नाही, चांगल्या क्रिकेटची सराव होणं गरजेचे आहे आणि आज तर क्वालिटी क्रिकेट जांभूळपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. जरूर आज सावसंख्य घरच्या मैदानावरती खेळतोय, घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि आता मात्र इथून आपण उल्लेख करू शकतो समीर, इलाका तुम्हारा है लेकिन धमाका हम करेंगे. बिल्कुल, क्योंकि जामुलवाड़ा यहाँ से कहीं दूर नहीं है. उनका भी इलाका है, त्यांची सुद्धा ही एरिया आहे असं म्हणू शकतो योगी सर. परंतु अंतर जास्त आहे समीर. हॅट्रिक बॉल. ओ फटका बेत केलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक सुमित लिया चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. दुसऱ्यांदा झेल सुमितकडे आला आणि तिथे त्याने झेल ड्रॉप केला आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज हरेश मात्रेला मिळाला या ठिकाणी जीवनदान. जीवनदान, कन्यादान ऐकलंय, रक्तदान ऐकलंय, जीवनदान दवाखान्यामध्ये ऐकलंय, क्रिकेटच्या खेळामध्ये नाही. हे चालणार नाही. आणि इथून आपण पाहतोय की 5वी विकेट ओमकार लिहायला या षटकामध्ये मिळू शकली असती. सुमितनं अगदी स्ट्रेच केलं होतं स्वतःला, झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहिला तर 10 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 4 खेळाडू येणार आहे. 13 बॉल 23 धावांची गरज आहे. मॅच इज स्टिल ऑन. जब तक आखिरी गेंद, जब तक आखिरी रन यहाँ से नहीं बनेगी, कौन जीतने वाला है कोई नहीं बता सकता है. खेल क्रिकेट का है. परंतु मी तर सांगतो की जोपर्यंत जीडी खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत सावधकरांच्या विजयाच्या आशा पल्लवित राणा. कडक शॉट हवेत. आकेश पारधी चेंडूच्या खाली पुन्हा आलाय आणि झेलबाच्या स्वरूपात हरेश मात्रे या ठिकाणी बाद झालाय आणि या क्वार्टर फायनल मध्ये ओमकार लियन फाइफर. बिल्कुल, क्या एक्साइटमेंट है योगी सर आपकी भी. क्या गेंदबाजी हुई है. फाइफर कंप्लीट करते हुए आपने इस ओवर में. और अब यहाँ से आने वाली गेंदे बची है 12 और जीतने के लिए अभी भी 23 रनों की जरूरत. क्या मुकाबला हो रहा है. डीजे या फिल्डरने घेतली कॅच आणि रंगात आली ही मॅच. याचं कारण निखिल पाटील ऑन फील्ड पाहायला मिळतोय. आता मात्र समीर सर्व काय आता मात्र या जोडीवरती अवलंबून आहे. एका बाजूला जिरी, दुसऱ्या बाजूला निखिल. परंतु ओमकारचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. या षटकाचा आपण विचार केला तर फक्त 3 धाबा खर्च केल्या आणि विकेट्स प्राप्त केली 5. 2 षटकांच्या खेळामध्ये या 10 धाबा आतापर्यंत खर्च केला. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 23ची गरज. सुमितच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच. जसं की योगी सर आपण म्हणतो ना की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विविध क्षेत्रामध्ये काही संघांचे असे नाव आहेत की ज्या गावामध्ये वेगवान गोलंदाज तयार होतात, ज्या गावामध्ये यंगस्ट खेळाडू तयार होतात, तसं मापोलीचं एक नाव नेहमीच घेतलं जातं की जिथे वेगवान गोलंदाज सातत्याने तयार होतात. वाडेकरचं नाव घेतलं जातं की जो फिरकीपट्टूंचं माहेरघर. आणि आज ही खान पाहायला मिळाली आहे. गोलंदाजांची स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. जेडी जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत मी म्हणेल विजयाच्या आशा कायम असतील. कारण एक असा खेळाडू आहे कधी तो सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि त्याच्या सोबतीला बॅटर निखिल पाटील आलाय. एका धावेने स्ट्राईक रोटेट. धावा धावफलकावरती आता जाऊन पोहोचल्यात. 11 धावा. निम्मा संघ गारज झालाय. परंतु आता मागे काय घडले याचा विचार न करता संघाच्या उज्ज्वल भविष्याकरिता वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करता येईल या गोष्टीचा विचार आता इथून फलंदाजांना करावा लागेल. 11 बॉल 22 धावांची गरज आहे. लढते रहेंगे, लढेंगे या फिर मरेंगे, असाच नक्की आता घोषणा जांभूळपाड्याचे समर्थक या ठिकाणी देतात जेव्हा ओंकारनं ते षटक टाकलं.
सुमिताला यावेळेला फ्लायटेड बॉल होता ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा इनसाइड एज आणि ही पहा चर्चा आपण करत होतो ना की एखादा गोलंदाज ज्या वेळेला विकेट टेकिंग गोलंदाजी करतो त्यावेळेला इतर त्याच्या संघ सहकाऱ्यांना योगी सर तो कुठेतरी एक प्रेरणा देत असतो आणि मोटिवेट करत असतो आणि तो आत्मविश्वास ते चार्जिंग आता सर्व क्षेत्ररक्षकांमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. गुड फिल्डिंग. म्हणजे असं वाटतं की आता मात्र इथून जांभूळपाडा संघातील सर्व खेळाडू चार्जअप झालेले आहेत. त्यांच्या आता मात्र बॉडी लँग्वेजमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आहे. परंतु इथून मात्र पेशर रिलीज करण्यासाठी तुम्हाला एक मोठा फटका खेळावा लागेल. पॉइंटला हा चेंडू हवेत आणि फलंदाज जीडीला जीवनदान. आज आपण पाहतो की गोलंदाज जबरदस्त कामगिरी करतायत, परंतु समीर आपण म्हणू शकतो की हवं तसं इतर खेळाडूंची साथ मात्र गोलंदाजाला मिळाली नाही. तब्बल तिसरा झेल ड्रॉप केलाय. जरूर क्षेत्ररक्षकांनी ज्या वेळेला चांगली साथ दिली तेव्हा अधिक आक्रमकतेने गोलंदाजांनी कामगिरी केली. ओमकार सरांनी सांगितलं की या क्रीडांगणावर 24 लक्ष देखील शेवटच्या बॉल पर्यंत गेलो होतं, तेही गोरसई बी सारख्या संघाला. आणि विकी केने यांनी सांगितलं होतं की जरूर सामना चेस तो झाला होता परंतु शेवटच्या बॉलवर गेला होता. आणि विकी केने यांचं म्हणणं होतं की या क्रीडांगणावर 18 सुद्धा वाचलेले आहेत कारण त्यांचं घरचं मैदान आहे. निश्चित जो तुम्ही आता मात्र घोरसेचा उल्लेख केला, आय थिंक ती स्पर्धा समिती डे नाईटच्या स्वरूपात होती, परंतु हा डे फॉर्मॅट आहे. इथे वेल बदलायला वेल लागणार नाहीये. जरी ते एक मोठा फटका जर मिळाला तर मात्र आय थिंक ते चित्र मात्र पलटताना आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि तो मोठा फटका इथे मात्र अपेक्षित आहे. परंतु फलंदाज पूर्णपणे त्या ठिकाणी सास पडत आहेत. असं वाटतं की गावकऱ्यांचा प्रेशर आहे की काय. हा दबाव आहे. आता येणारे 7 बॉल 19 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली आहे कुठे पहा. ज्या वेळेला डाव सुरू झाला त्यावेळेला असं वाटलं होतं की सहज सोपा हा सामना सावधकरांसाठी आहे, परंतु श्री गणेश जांभूळपाड्याचे गोलंदाज कुठे हार मांडणार होते. 7 बॉल 19 ची गरज. जेडी स्ट्रायकिंग एंडला इम्पॉर्टंट बॉल आहे दोन्ही टीम साठी. फ्लाइट डिले ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द बिडॉन. आणखी एक सफलता. ओमकार जिथे उभा आहे तिथेच बॉल मारला आणि आज ओमकार कडनं चूक होणार नाहीये. पकडलाय जेल. समाप्त होतोय जयेश दळवीचा खेळ. जेडी बॅक टू द गाव. जबरदस्त. म्हणजे आपण या अगोदर म्हणायचो की या सावध संघापासून तुम्ही सावध राहा, परंतु आता सावध संघाला मात्र मेसेज दिला जांभूळपाडा संघाने की तुम्ही आता आमच्यापासून सावध राहा. अशी वेळ आता मात्र या ठिकाणी आलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावांचा पाठलाग करत असताना फलकावरती 14 धावा लागल्या आणि त्यासाठी तब्बल 6 विकेट्स गमावले आणि त्यामध्ये शेवटच्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. म्हणजे ज्याप्रमाणे आपण लहानपणी पत्त्यांची घरं बनवायचो, एखादा खालचा पत्ता कोसळला की मात्र ती सर्व घरे कोसळतात. आणि साबत संघाचा एक इतिहास राहिला समीर की किरण पाटील जेव्हाही लवकर बाद झालाय संघ त्यांचा पूर्णपणे कोसळलाय. चर्चा तीच करत होतो. किरण पाटीलला कुठेतरी आता पेशन्स दाखवावा लागेल. कदाचित अशा मॅचेसमध्ये किरण पाटीलला थोडंसं मागे थांबणं आता इम्पॉर्टंट असेल आणि ही त्याला हा एक लेसन असेल. आज खरं तर तो धडा त्यानं घेतला असेल की ज्या प्रकारे तो टॉप ऑर्डरला लवकर आउट होतो त्यावेळेला संघाची स्थिती थोडीशी खराब पाहायला मिळते. निखिल अजूनही मैदानात आहे. योगी सर मॅच संपलेली नाहीये. नाही, जोपर्यंत शेवटचा बॉल इथे टाकला जात नाही तोपर्यंत आपण कुठल्या संघाला विजेता घोषित करणार नाही. परंतु सध्या फलकावरती जर आपण स्थिती पाहिली समीर तर थोडीशी मजबूत बाजू आपण म्हणू शकतो. या ठिकाणी श्री गणेश जांभूळपाडा संघाची निवृत्तीच्या हातामध्ये चेंडू आलाय, परंतु आता मात्र या ठिकाणी चेंडूची गोटी बनवावी लागेल. फलंदाज निखिलला त्याच्या सोबतीला आलाय कुणाल. राऊंड द विकेट मारा करतोय. ओ पहिला चेंडू बॅट टॉप एज. चेंडू इथे आला डॉट. समीर लक्ष दूर चाललाय साबतकरांच्या. 6 बॉल 19 होते आता 5 बॉल 19. 3 सिक्सर मारावे लागतील या क्रीडांगणावरती. काल विनयनं षटकारांचा पाऊस पडला, काल सागर फुलोरेनं षटकारांचा पाऊस पडला. निवृत्तीचा बॉल वाईट. आता 3 षटकार जमतील. 5 बॉल तुमच्याकडे आहेत आणि जरूर जास्तीत जास्त फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला जातोय निवृत्तीकडनं. हो, काय कॉन्फिडन्स तुमचा आहे. चला हरकत नाहीये. धाबा कसे ते महत्वाचं धावा येणे गरजेचे आहेत. 5 मध्ये तुम्हाला इथे 18ची आवश्यकता. पुन्हा पाहू शकले या ठिकाणी पंच आमच्याकडे वळत आहेत. पुन्हा मात्र निवृत्ती या ठिकाणी चूक करतोय. थोडसा बॅटरच्या दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय निवृत्ती. नाही, निवृत्तीने आज ह्या धावा खर्च केला तर मग निवृत्तीची वेळ त्यांची येऊ शकते. कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी जी सुरुवात केली आहे, वाव जबरदस्त लेग ब्रेक. टप्पा पडला, थोडासा बाउन्स. आणि बघा एखाद्या गोलंदाजाला ज्या वेळेला टर्न अँड बाउन्स मिळतो ना त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळणं सोपं नाहीये. परंतु मोठा फटका तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळावं लागेल. गोलंदाज जर चूक करत नसेल ना समीर तर तुम्हाला गोलंदाजाला चूक करण्यास भाग पाडा. फटका तिथे तुम्हाला सजवावं लागेल.
परंतु इथे हा तिसरा स्वेअर चेंडू आलाय. जास्त बाहेर दिशेनं वळवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आपण पाहतोय निवृत्तीला सातत्याने लेग ब्रेक, परंतु आता दिशेवरती नियंत्रण नाहीये. 4 मध्ये करायच्या 17 धावा, 15 धावा आहेत, माफ करा. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एसटीसीचाही प्रयत्न केलाय. पुन्हा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, वाईट जरूर टाकले, परंतु 3 बॉल आतापर्यंत निर्धाव फेकलेत निवृत्तीनं. आता येणारे 3 बॉल आणि इथून सामना जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. हो, काय सामना आलाय. काल सुद्धा आपण पाहिलं की क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये 2 चेंडूमध्ये 10 धाब्यांची चला 3 बॉल 15 धाब्यांची गरज. हो, चांगला चेंडू आणि सेलिब्रेशन पहा, कॉट बिहाइंड. आणि आता मात्र या ठिकाणी जांभूलपाडा संघाला फक्त 2 लिगल बॉलची आवश्यकता आहे आणि संघाला मात्र या स्पर्धेमध्ये कोणी पराभूत करू शकणार नाहीये. म्हणजे समीर, असं झालं की आता या तिसऱ्या पर्वामध्ये कदाचित आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन चॅम्पियन संघ पाहायला शकेल. मागच्या वर्षी जय बजरंग भावालीने आय थिंक स्पर्धा जिंकली होती आणि आता जरूर आणि ओव्हरऑल या सीझन मध्ये 12 ते 15 टुर्नामेंट झाल्या. आता जे 2 संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेत, पीसेनं एकही जिंकली नाही, त्यानंतर खांडवल बीनं एकही जिंकली नाही आणि इथून जांभूलपाडा जर क्वालिफाय होतो म्हणजे एक नवा चॅम्पियन आमने लोणार क्रिकेट असोसिएशनला या स्पर्धेतून मिळणार आहे आणि जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती सुपर 3 मध्ये पोहोचण्याच्या तयारीमध्ये आहेत. 2 बॉल आणि 15ची गरज. परंतु गोलंदाजीने चूक केली तर मात्र इथे 15 धावा सुद्धा होऊ शकतात. अजून इथे आलाय एक अनलिगल बॉल वाईटच्या स्वरूपात. चेंडूच्या हाताळणी आपण पाहतोय आणि आता मात्र या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र DRS ची मागणी केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याकडे एक DRS आहे तर तो आता घरी घेऊन तर आपण जाऊ शकत नाही, चला त्याचा वापर करूया. चला जयेश सुद्धा थोडासा नाराज दिसलाय आणि वाईट बॉल आहे, म्हणजे आता 2 बॉल आणि 14ची गरज आहे. चला रिव्ह्यू लॉस. असेच वाईट 2 अजून टाकले तर मग संधी येईल पुन्हा. निवृत्ती गोलंदाजी करत असताना राईट आर्म राऊंड द विकेट. मंगेश, चला स्पीडअप करा प्लीज, कारण 2 मॅचेस आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत. इथे आला लिगल बॉल आणि आता मात्र या ठिकाणी विजयापासून फक्त 1 पाऊल दूर टीम श्री गणेश जांभूलपाडा संघाला. दबदबा कायम ठेवलाय श्री गणेश जांभूलपाडानं. गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि त्या ताकदीनं आज पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध केल्या. बॉल हवेत, शेवटचा बॉल आणि याचबरोबर सुपर 3 मध्ये पोहोचणारा हा तिसरा संघ ठरलाय. एकविरा चषक सावध स्पर्धेमध्ये सावधकरांना पराभवाची धूळ चारली आहे. श्री गणेश जांभूलपाडा संघानं अंतिम 3 मध्ये पोहोचणारा संघ ठरलाय. अभिनंदन हर्षद पारधी. आणि या सीझनचा विचार केला तर दुसऱ्यांदा हा संघ मात्र या ठिकाणी टॉप करतोय, कारण आपण वालचिनच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र या संघाला सेमीफायनल सामना खेळताना पाहिला आणि आता मात्र एकविरा चषक 2026च्या सेमीफायनलमध्ये मात्र या संघानं प्रवेश केलाय. आणि देऊया आपण सामनावीर पुरस्कार. नो डाऊट ज्याने 5 कंप्लीट केला, 5 विकेट्स एका षटकाच्या स्पेलमध्ये पूर्ण केल्या असा हा गोलंदाज श्री गणेश जांभूलपाडा संघाचा मिस्टर ओमकार ले आणि हर्षद पारधी यांच्याकडून ओमकारला 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा जीपे ऑनलाईनच्या माध्यमातून केले जाणार आहे. चला आणि नाणेफेकीसाठी सुद्धा दोन्ही टीमला विनंती असेल की आपण यायचं आहे. माजी उपसरपंच अनिलजी दलवी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत स्वीट बॉक्स. द्या आपण स्वीट बॉक्स द्या, मिठाईचा बॉक्स द्या. अनिलजी दलवी, दिलीप दलवी, अनिलजी तिसकर आहेत माजी उपसरपंच. त्यांच्याकडून आम्हाला 2ऱ्या क्रमांकासाठी चषक प्राप्त झालेला आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत. ट्रॉफी आपण सन्माननीय श्यामजी तिसकर आणि तुकारामजी म्हात्रे, चला दोघेही या. आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करू आणि सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक्स देणार आहोत, सी ते पेय. आणि चला आपण लगेचच टॉस बॉक्स खाली करा, आपण तिथे नाणेफेकी संपन्न करणार आहोत. सेमीफायनल मॅच जय हनुमान खांडवल विपक्ष श्री गणेश जांभूलपाडा. अगदी शेजारी संघ तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे 2 ट्रॉफीज एकाच दिशेने जाणार आहेत.
आणि एकच गाव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मी दोन्ही जे माजी उपसरपंच आहेत अनिलजी तिसकर आणि दिलीपजी दलवी, चला दोघेही या. अनिलजी तिसकर आणि दिलीपजी दलवी दोघांना विनंती करतो की आपण दोघांनी या. आपल्या शुभ हस्ते आपण सेमीफायनलचा जो टॉस आहे तो आपण इथे संपन्न करतोय. चला, चार षटकाची मॅच असेल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी छापाचा कॉल आहे आणि छापा झालेला आहे.